ओके ओके. खूप सारे रिप्लाय आहेत की OS telling it is not accounted to the book. Jay replying money which is earned illegally. Okay. Nimisha replying money is on which is tax is not paid to the government. Okay. Ali replying money earned by illegally. Yes, absolutely right. Ali. And Fauzia replying money that income illegally obtained or not declared tax purpose. Okay. Also, Uttarkar is replying black money can be earned by the both legal or illegal. Okay, fine. And Muktambi also replying tax is not paid on it. Okay. On this black market. Okay. Money without tax payable. Okay. Not paid to the government. Absolutely right. That not paid to the government. Clear. But आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, पण मनी हा क्रिएट का होतो, कसं काय होतो? हाऊ क्रिएट सच मनी? गौरी शिंदे, आपण नंतर जॉईन हो, आपल्याला व्हिडिओ टाकतो मी. आपण एंटायर स्क्रीन चेंज करतोय प्रत्येक वेळेस. प्रेझेंटर का होतीस भाई तू? गौरी शिंदे, हे परत माझं स्क्रीन पळवलंय पोरीनं. शेअर स्क्रीन करताच येत नाही एका मुलीमुळे, आणि मला रिमूव्ह करण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही. दिट्स नॉट गुड. So, but my question is what? Why that create a black money? हा मनी का क्रिएट होतो? येस, बोला. For saving income. Excuse me, एकच minute. I just told you here that is yes, I am asking question to you, why that create black money? एवढं सगळं असताना आपल्या इकॉनॉमी मध्ये ब्लॅक मनी का क्रिएट होतो मग? ड्यू टू द करप्शन. Yes, prior B, black marketing and होर्डिंग एक्सेट्रा. येस, दिस इज अ करंट चॅलेंज टू आवर कंट्री. आपल्या नेशनमध्ये खूप सारे चॅलेंजेस आहेत. आपल्या नेशनमध्ये खूप सारे चॅलेंज असल्यामुळं हा मनी आपल्या इथं प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. राईट. इन आवर कंट्री देर इज अ मेनी चॅलेंजेस. नो, आय एम नॉट स्टील शेअर व्हाईट स्क्रीन. अजून काही शेअर नाही केलेली. व्हेन आय शेअर देन आय शो यू. So, whether a government work many peoples many time, black money means this is not any color of money. That money is come, and you don't think that it is money comes to the always in illegal activities. मला सांगा, तुमचे काही प्रोजेक्ट आहात, तुमचा बिल्डर आहे, अज्युम करा की तुमचे बाबा आणि त्यांचे फाईल पास व्हायचे, आणि त्यासाठी सिग्नेचरसाठी प्रोजेक्टला 25 लाख रुपीज मागितले, तर ही इलिगल ऍक्टिव्हिटी आहे का घेणाऱ्यासाठी? ऍक्टिव्हिटी तर गुडच आहे ना ती. त्यानं बिल्डिंग पास होणार, तो प्रोजेक्ट, आणि तो कन्स्ट्रक्टला सुरू होणार. की बऱ्याच जण आन्सर दिलं ना की इन्कम कम फ्रॉम इलिगल ऍक्टिव्हिटीज. Okay, Vivek is replying, if sir we have cash 2000 at our home, then can we call it is black money? No, how can we say that?
आता ब्लॅक मनी कसा तयार होतो आधी लक्षात घ्या, की आता मी सांगितलं तुम्हाला की इलिगल ऍक्टिव्हिटीज प्रत्येक वेळेस इलिगल ऍक्टिव्हिटी मधनच मिळतो असं नाही. फ्यू पीपल्स डुईंग अ लिगल ऍक्टिव्हिटीज, लिगल अँड दे अर्न ब्लॅक मनी. काय म्हणलं मी? फ्यू पीपल्स legally doing that activities, clear, and there are create that things that is called or earn that illegally, clear. आता बघा हा ब्लॅक मनी कसा होतो तयार. समजा गव्हर्नमेंटचं एक ब्रिज बांधायचं समजा खेडला जगबुडीवरती, आणि त्यासाठी 10 करोड्स डिक्लेअर झालेत. झाले डिक्लेअर, बरोबर आहे. कॉस्ट किती आहे त्याची? 10 करोड्स. पण तो ब्रिज कन्स्ट्रक्ट करायला आता ज्याला कोणी प्रॉफिट होईल ना, 1-2 करोड प्रॉफिट होईल असं काय प्रॉब्लेम नाही. त्याने बांधला तसं एस्टिमेशन केलं, इट्स ओके, त्याचं प्रॉफिट आहे. ते प्रॉफिट म्हणजे त्याचं ब्लॅक मनी नाही. पण प्रॉब्लेम कुठे होतो बघा, 10 करोडचा ब्रिज आहे, क्लिअर. पण ज्या वेळेस तो सँक्शन केला जातो तर त्यावेळेस त्याच्यावरती तेवढे मनी एक्सपेंडिचर होत नाहीत. ऑन डॉक्युमेंट होतात, ऑन डॉक्युमेंट दे आर एक्सपेंडिचर, बट ऍक्च्युअली इज नॉट एक्सपेंडिचर. म्हणजे 10 करोडचा ब्रिज 5 करोड मध्येच बांधून होतो, युझिंग लो क्वालिटी अँड ऑल मटेरियल्स अँड ऑल दॅट मनी कीप इन साईड. मला सांगा, हे तर इलिगल ऍक्टिव्हिटी आहे का काही? ब्रिज बांधून झाला की नाही? ब्रिज इज कन्स्ट्रक्टेड. ज्याला कॉन्ट्रॅक्ट भेटलं होतं त्याला सुद्धा 5 लाख रुपये म्हणजे 5 करोड्स मिळाले. ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं गव्हर्नमेंटच्या काही लोकांनी, समजा एक लॉबी चेन बनवूया, त्यात त्यांनी 5 कोटी खाल्ले मध्ये. पण सँक्शन किती इकॉनॉमीमध्ये आले किती होते? 10 करोड्स. आर यू अंडरस्टँड? तर हे 5 करोड फक्त इकॉनॉमीमध्ये परत रिसायकल झाले. परत तुमच्या लक्षात आलं? अगेन दॅट एंटर इन इकॉनॉमीमध्ये. ऍक्च्युअल आले किती? पण ओनली 5 करोड्स. 5 करोड कुठे गेले हो? पण ऑन डॉक्युमेंट आलेत किती? ते 5 करोड्स. ऑन डॉक्युमेंट दे कम्स टू द 5 करोड्स. ऑन डॉक्युमेंट मध्ये ते येताना किती आलेत? 5 करोड्स आलेत. पण ऍक्च्युअल इकॉनॉमीमध्ये किती आले? सॉरी, 10 लाख झाले होते, 10 करोड ठरले होते, पण आलेच किती? फक्त ओनली 5 करोड्स. म्हणजे हे कोणाच्या तरी खिशात जाऊन बसले. म्हणजेच काय? दिस इज द ब्लॅक मनी. आर यू अंडरस्टँड? समजलं का? असं हे गव्हर्नमेंटचे एकच डिपार्टमेंट नाही, अशा बरेचशा डिपार्टमेंटला लोक मनी घेतात. क्लिअर? राईट. तर दॅट इज वी कॅन से द ब्लॅक मनी अँड ऑल. अजून एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. मेन आहे सिंपल, की समजा आता तुमच्याला अजून एक सिंपल सांगतो बघा. खेडवरनं चिपळूणला बस निघाला, 10 बसेस सोडल्या. 10 बसेस किती? खेड टू चिपळूण, बरोबर आहे. पॅसेंजरला कॅरी करून घेतल्या त्या बस. सुटल्यात किती ऍक्च्युअल? 10. चिपळूणला पोचायला किती पाहिजेत? पोचायला किती पाहिजेत चिपळूण स्टँडला खेडवरनं 10 निघाल्यानंतर? ऍब्सोल्युटली 10. पण काय होतं आता लक्षात घ्या, खेडवरनं 10 बसेस निघतात, त्याचं रेकॉर्ड पण तयार झालं. त्या बसेस निघाल्या पण त्या चिपळूणला पोचता पोचता शेवटी पोचल्या किती? 5. ओनली 5. तुम्हाला सर 5 गायब झाल्या चक्क? हो. आता ऐका. ह्या 5 गायब होतात. ह्या 5 गायब करून यांचं पेंटिंग होतं, परत त्याचं कलरिंग होतं. अज्युम करा फक्त, ह्या 5 ह्या बसेस गायबच आहेत, पण ऑन डॉक्युमेंट त्या चिपळूणला सुद्धा पोहोचलेल्या आहेत. कशावरती? ऑन डॉक्युमेंट त्या चिपळूणला झालेल्या आहेत, पण ऍक्च्युअल आल्यात किती? ओनली 5. खेडवरनं ऍक्च्युअल निघाल्या किती? 10. चिपळूणला ऍक्च्युअल पोहोचल्या किती? डॉक्युमेंट वरती 10 आल्या, ऍक्च्युअल 5. 5 कुठे गेल्या? त्यांच्याकडे जायच्या, त्यांच्याकडे गेल्या.
त्यांनी काय केलं, त्या गाड्या पळवल्या, त्याला पेंट केलं आणि त्या गाड्या दुसरीकडे वापरायला दिल्या. आर यू अंडरस्टँड? किपिंग दॅट फोर व्हीलर, दॅट मोठ्या गाड्या आहेत त्याच गाड्या घेतल्या, त्याला पेंट चढवला आणि त्या दुसरीकडे चालवायला दिल्या. आर यू अंडरस्टँड? क्लिअर? म्हणजे त्याचं ते इन्कम सुरू झालं त्या 5 लाख रुपयाचं. दिस इज अ ब्लॅक मनी इन इंडिया. ऍक्च्युअल चिपळूणला पोहोचलेल्या डॉक्युमेंट वरती त्या 10च आहेत. तुम्हाला सर आपल्यासारखी लोक का बघत नाही जाऊन बघायला? आपल्याला कधी दाखवतात का? मस्त. ओके सर, गुलशन गुळेकर इज क्वेश्चनिंग हिअर. सर, वी ऑल्सो बाय लँड, फ्लॅट or any home or bungalow by illegal way? No, we not illegal way, but whether you say that. आपण इलिगली कसं होतो बघा तिथं सुद्धा बघा. समजा 20 लाख रुपयाची लँड आहे, सॉरी 20 लाख रुपयाची लँड आहे, त्याला 2 लाख रुपयाचं त्याला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे तुम्हाला. तर तुम्ही व्हॅल्युएशन दाखवताना 20 दाखवत नाही, 5 लाख रुपये दाखवता. आणि समोरची पार्टी काय म्हणते, तुम्ही आता 2 लाख स्टॅम्प ड्युटी भरायची नाही, आता तुम्ही किती भरायची? फक्त 1 लाख रुपये भरायचे. तुमचे 1 लाख रुपये वाचले. डॉक्युमेंटवरती आहेत. ऍक्च्युअल ती व्हॅल्युएशन किती आहे? 20 लाख रुपीजची. करतोय आपण किती? दॅट ऍक्च्युअली हाऊ मेनी इज व्हॅल्युएशन डू हिअर? 15 लाख. म्हणजे 5 लाख रुपये आपण व्हॅल्युएशन कमी दाखवलं. कशासाठी? वी सेव्ह फॉर 1 लाख रुपीज. इथं आपण गव्हर्नमेंटचाही लॉस केला आणि मग ती इलिगल ऍक्टिव्हिटी झाली. मग डॉक्युमेंट क्लॅरिफिकेशन ओरिजिनल आहे, पण आपण काय केलं त्या गुड्सचं? वी शोज द अंडर व्हॅल्युएशन. आपण काय केलं? आपण पण खुश, आपले 1 लाख रुपये वाचले. समोरची पार्टी पण खुश, त्यांचे पण वाचले. पण आपण त्यात गव्हर्नमेंटला मिळतात ते विचारून गेलो आपण. मग याच्यामुळे काय होतं? आपण सेव्ह द टॅक्सेस, आपण टॅक्स पे करत नाही. बऱ्याच वेळा काय होतं? मग गव्हर्नमेंट handle to that all come to the less revenue, government imposing high taxes. मग गव्हर्नमेंटला जास्त टॅक्स मिळत नाही. मग गव्हर्नमेंट पेट्रोल डिझेल याच्यावरती जास्त टॅक्स लावतं. सिंपल. गव्हर्नमेंट आपल्यासारखं रडत नाही बसत. What I tell you here, government like us, no income, never we cry. गव्हर्नमेंट कोणी रडतच नाही, तो भाग सोडून द्या. आपल्यासारखे आपण लोकच फ्रस्ट्रेट होतो की पैसे नाही म्हणून. गव्हर्नमेंट कधी असं ऐकलंय का? मला सांगा बरं. Any chief minister, prime minister crying for no money. स्वतःला नाही, गव्हर्नमेंटला मनी नाही म्हणून तो रडताना किंवा कसा पॅनिक झालाय असं नाही बघत आपण. कधीच नाही, कधीच नाही. नॉट एट ऑल. ते म्हणजेच गव्हर्नमेंट आहेत ना. दे आर मीन्स दे आर द गव्हर्नमेंट. ते म्हणजेच गव्हर्नमेंट आहे. सो वाय नीड टू पॅनिक अँड ऑल? पॅनिक व्हायची गरजच नाहीये ना त्यांना. दे आर द पॉलिसी मेकर, दे हॅव मनी. क्लिअर? आणि मग गव्हर्नमेंटला मग टॅक्स वाढवावा लागतो. गव्हर्नमेंटला पैसे नाही, मग पेट्रोल. मग कशावरती? जिथं गव्हर्नमेंटला लगेच लिक्विड कॅश मिळेल, पेट्रोल डिझेल. सिम्पल. ट्रेझरी डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या कॅश येते, डायरेक्ट ट्रेझरी. मला सांगा, आज इंडियामध्ये वर्ल्ड वाईड सगळीकडे पेट्रोल डिझेल रेट कमी आहेत, आपल्या इंडियात फक्त कॉस्टली आहेत. Worldwide, petrol diesel rates is very low, but only in India. Why? Simple. There are taxpayers is very less in India. So government want tax. Governmentला government चालवायचे बस. माहित नाही त्यांना. ते विचारत नाही बसणार तुम्हाला. पॅनिक पण नाही होणार. एका झटक्यात टॅक्स वाढवायचा आणि लगेच पैसे सुरू. सर, वी बाय एनिथिंग बाय ब्लॅक मनी? नाही, प्रत्येक गोष्ट आपण ब्लॅक घेतो असं नाही. means all goods are never buy win through the black. Black market is another concept. Clear? Black marketing means that sale of that commodity illegally. की ज्या कमोडिटी असतात त्याच्यावरती टॅक्स न लावता त्या मार्केटमध्ये डायरेक्टली येतात. They are the never come to the under the tax department. Watch under tax department. Or that commodities never impose taxes. That also comes to the black marketing. We can say that. समजा आम्ही एक
माझा स्पेक तयार केलाय, समजा हे 3000 रुपीज कॉस्ट आहे, ह्याची काय 10% टॅक्स गव्हर्नमेंटला दिला, इन्क्लूड असेल ना ते, म्हणजे 300 रुपीज. पण हा स्पेक्ट 2027 मला द्यायला आला तर तो ब्लॅक मार्केट झालं. का? तर मी हा टॅक्स नाही पे केला ह्याचा. दिस इज नॉट आय पे द टॅक्स. जीएसटी मुळे आता एवढं टॅक्स पे न करता असं नाही येते ना, आता सगळ्यांना टॅक्स पे करावा लागणार आहे. जीएसटी, अंडर जीएसटी एव्हरीवन अंडर कम टू द टॅक्सेशन, म्हणजे प्रत्येकाला टॅक्स भरावाच लागणार. क्लिअर? तर तीच कन्सेप्ट आपण इथं बघतोय की व्हॉट इज दॅट कॉन्सेप्ट. वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड दॅट व्हॉट इज अ ब्लॅक मार्केटिंग or how it makes the challenge to our country, our state. आणि हा प्रॉब्लेम आजचा नाही आहे, खूप वर्षापासूनचा आहे, आणि फक्त आपल्या इंडियामध्येच होतो नाही असं नाही, सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे. क्लिअर? अँड नाव आय शेअर स्क्रीन ऑन युअर माय स्क्रीन. आर यू सीन दॅट कन्सेप्ट ऑफ ब्लॅक मनी? Clear? So black money means what generally? Black money is money earned through any illegal activity controlled by country regulations. Black money proceeds are usually received in cash from underground economic activity and such as are not taxed. Receipts or black money must hide it, spend it only the underground economy or attempt to give it appearance of legitimacy through money laundering. There is covering all things of money here. That, see here, first line is very important. Money is money earned through any illegal activity controlled by country regulations. साधा तुम्ही ऑफिसला गेला तहसीलच्या, तुम्हाला एखादा डॉक्युमेंट काढायचं असेल तर पैसे मागतात लोक, म्हणजे सगळेच मागतात असं नाही. थोडंसं आता सेतूमुळे थोडीशी वर्कमध्ये प्युअरिटी आली आहे. व्हॉट आय टेल यू हिअर दॅट सेतू, देअर कम्स टू द प्युअरिटी इन वर्क. Right. So black money proceeds are usually received in cash. एकतर हा मनी बऱ्यापैकी सगळी लोक कॅश मध्येच घेतात. माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला, हा कॅश मध्येच का घेतात हो, चेक मध्ये का घेत नाही? येस, why always that taken in black money? Cash, why not in check? Ali, you are off camera. Harsh is replying it is not allowed in black and it's banned. Okay, there. Okay, कोणी सांगितलं तुम्हाला अलाउड नाही चेक नाही घ्यायला? Who tell you? Check seen by government, but and he will not allow black money for its ban. Okay. Vivek Pandirkar is that because cash in hand is not recognizable. Okay. अजून समजा तुम्हाला पोलिसांनी कोणी पकडलं तर तुम्हाला, तुम्ही असं मांडवली करताना लगेच की 500 रुपये आहेत 200 रुपये, पण त्याऐवजी तुम्ही असं म्हणा बरं त्याला, साहेब 500 रुपये घ्याय चेक मध्ये, चला तुम्हाला बघा तो पोलीस घेतोय का. नाही घेणार, अजिबात घेणार नाही, कोणताच पोलीस नाही घेणार. शाब्दिक बातची तुमचे जरा थोडं तिथं डिबेट पण होईल कदाचित. बिकॉज बँक नॉट कलेक्टेड ब्लॅक मनी. हू से यू? उळेकर, नो 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 नो. हू से यू? ब्लॅक मनी हॅव एनी कलर? आय ऑलरेडी टोल्ड यू. ब्लॅक मनीला काही कलर असतो का? आणि बँकेला काय माहिती हा लिगल आहे का इलिगल आहे? चेक आहे, सिंपल. हू टोल्ड यू? नो 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 नो. बँक ऍक्सेप्ट करणार ना. हाऊ वी कॅन अवॉइड ब्लॅक मनी अर्निंग?
Black money earning avoiding its challenge because we all are the part of system, and system is, I never use that word, but there is no option because our system is like garbage. गटार झाली आपली सिस्टीम सगळी. तिथं काही पैसे दिल्याशिवाय काही होतच नाहीत काही गोष्टी. अर्निंग सगळा तुमचा कशाचा भाग आहे हा? इट इज युअर पार्ट ऑफ युअर फॅमिली कल्चर, संस्कार ज्याला आपण म्हणतो. पण आता समोरची लोकच राहिली नाहीत तर असं कधी कधी चीड येते. असं गव्हर्नमेंट ऑफिसला गेलं की त्यांचे ॲटिट्यूड आणि पैसे घेतल्याशिवाय कामं करायचे नाही असं त्यांचं ते. सगळीच लोक वाईट असतात असं नाही म्हणत मी. आणि मग कधी कधी लोक मग आपण बघतोय की रोडच्या क्वालिटी काय असतात, ब्रिजेसच्या क्वालिटी, गव्हर्नमेंट वर्कच्या क्वालिटीज. ॲब्सोल्युटली दे डू दॅट. येस, करप्शन. Yes, Ajman is replying perfectly. Check have records. Very good, Shajman. That is the reason. चेक घेतला आणि दिला तर तिथं फुटनोट तयार होते. कोणाच्याकडे? बँक ज्याच्या नावानं चेक दिलाय त्याची फुटनोट तयार झाली, ज्याच्या अकाउंटला क्रेडिट झालाय त्याची पण फुटनोट तयार झाली. रेकॉर्ड झालं ना ते दोघांनी, कुणी कुणाला काय दिलं म्हणून. कुणीही ब्लॅक मनी मागताना इलिगल अशा ऍक्टिव्हिटी पासून चेक न मागत नाही, कॅश मध्ये मागतात. व्हॉट इज आवर रोल इन आवर दिस कंट्री कंडिशन्स? आवर रोल, वी ट्राइंग टू द बेस्ट टू आवर इकॉनॉमी. एक रोल खूप मोठा आहे तसा आपला रोल, की अजून 2 वर्षांनी तुम्ही सिटीजन होणार आहात इंडियाचे. यू आर द सिटीजन ऑफ आवर कंट्री. 18 वर्ष पूर्ण होतील तुम्हाला. आणि आपण अशा कंट्रीमध्ये राहतो की जिथं बऱ्याचशा वर्कसाठी तुम्हाला एक लक्षात ठेवा, पहिली गोष्ट, जग बदलायच्या भानगडीत नका पडू. त्याला वेळ आहे अजून. आधी स्वतः बदला की आपण आपल्या लेवलवरती खरंच प्युअर आहोत का. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. वी आर द रिअली लायबल अस. आपण स्वतः परिपूर्ण आहोत का. माणसानं महत्वाकांक्षी असावं, सगळं असावं. आणि मनी मिळवण्याचे 2 वे आहेत, एक व्हाईट वे आणि एक ब्लॅक वे आहे. आणि व्हाईट वेला स्ट्रगल आहे, दॅट इज फॅक्ट. व्हाईट वे न स्ट्रगल आहे आणि ब्लॅक वेला शॉर्टकट्स आहेत आणि लवकर मनी मिळतो. आणि दुर्दैव आपल्या नेशनमध्ये असं आहे की व्हाईट वाल्याची कमीपेक्षा ब्लॅक वाल्यांची जास्त चलती आहे. म्हणजे तुम्हाला कितीही इमानदारी शिकवायचं म्हणलं तरी तो थोडंसं अवघड आहे. मग कधीतरी कदाचित त्या शिक्षकाने, सरांनी, सिस्टीमने सांगितलं कुठेतरी साईडला राहतं. क्लिअर. आणि सगळ्यांनाच पैशाचा मोह होतो. आणि जिथं जिथं पैशाचा मोह आला तिथं प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला सुरू झाले. म्हणजे असं म्हणत नाही तुम्ही प्रत्येक वेळेस ब्लॅक मार्केटिंग किंवा ब्लॅक वेनच जा. जिथं तुम्हाला मोह आला ना तिथं तुम्ही स्वतःचं, काय म्हणतो आपण, यू सेल टू युअर सेल्फ. सेलचा तसा अर्थ वेगळा घेऊ नका. यू सेल टू युअर सेल्फ मीन्स यू सेल युअर व्हॅल्यूज ऑफ युअर लाईफ. की जग काय करतंय, देश काय करतोय, त्यापेक्षा मी कसा बेस्ट होईल, मी कसा बेस्ट होईल. क्लिअर. मुंडेचे ऑफिसर आहेत बघा, एक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये IAS ऑफिसर आहेत, माहिती आहे ना मुंडे म्हणून. आता ते सध्या नागपूरचे कमिशनर आहेत, आयुक्त आहेत त्याच्या महानगरपालिकेचे. नाव तर ऐकून आहेत का? येस, तुकाराम मुंडे. तो माणूस बघा कुठे गेला तरी अजिबात अशा करप्शनला, म्हणजे इलिगल ऍक्टिव्हिटीला तो म्हणतो जे असेल तेच. नांगरे पाटील, येस, तुकाराम मुंडे, नांगरे पाटील अशी लोक आहेत सिस्टीम मध्ये. सिस्टीम खूप मोठी वस्तू असते. अजून तुम्ही सुद्धा काही वर्षांनी सिस्टीमचे भाग होणार आहात.
म्हणजे सिस्टीम म्हणजे असं नाही विचार करायचं की मी प्रत्येक वेळेस IAS ऑफिसर. सिस्टीम म्हणजे तुम्ही स्वतःचा वडापावचं दुकान जरी टाकलं आणि तुम्ही चालवायला सुरू केलं, तुम्ही सेल करायला सुरुवात, यू आर द पार्ट ऑफ आवर इंडिया सिस्टीम. फूड चेन मधले तुम्ही त्या सिस्टीम मध्ये आला. दॅट्स ऑल. येस मीरा बोनवरकर. क्लिअर की ही लोक विकली नाही गेली कधी, त्यांनी व्हॅल्यूज नाही सेल केली कधी, म्हणून ते नावं पण मोठी आहेत त्यांची. आणि एवढीच नावं आपण काय घेतो तर एवढीच आहेत. आणि सिस्टीम पेक्षा आपण मोठं होणं पण अवघड आहे, पण चॅलेंज सुरुवात केलं अवघड नाहीये. तात्याराव लहान इज येस डॉक्टर आहेत, खूप सारे लोक आहेत. दे आर द लिव्ह फ्रॉम दॅट ऑल ऍक्टिव्हिटीज. क्लिअर. आणि मग बऱ्याच वेळा फ्रस्ट्रेशन आहे तुमच्यासारख्या जनरेशन पुढे, सर ब्लॅक मनी घ्यावाच लागतो की नाही, किंवा त्याशिवाय राहताच येत नाही. किंवा माझे पण काही फ्रेंड सर्कलमध्ये मित्र आहेत की ते खूप म्हणतात बऱ्याच वेळा प्रेशर असतं. आय डोंट नो व्हॉट इज प्रेशर अँड ऑल, पण असतं म्हणतात ते, कामाचं असेल कशाचं माहित नाही. राईट. बट आय डोंट नो ॲक्च्युअली व्हॉट दे डू हिअर, बट इट इज रिअली चॅलेंजिंग. कोणताही जॉब करणं एवढं नक्कीच सोपं नाही आहे, आणि त्यात तुम्ही स्वतः इमानदार राहणं त्या जॉबमध्ये, इट इज ऑल्सो मोर चॅलेंज. क्लिअर. सो येस येस येस. वी डुईंग टू आवर जेस्ट. म्हणून मग सुरुवातीलाच म्हणलं की आपल्याला मिळालेले घरातले संस्कार आपण आपण आपला आपण खरंच स्वतः प्रामाणिक आहोत का स्वतःशी. कारण की याच्यातून तुम्ही काही जण ऑफिसर होणार आहात ना, काही जण बिल्डर होतील. मी मगाशी सांगितलं की काही जण बिल्डर होतील, काही जण गव्हर्नमेंट जातील, काही पॉलिटिशियन होतील. आणि कोणती सिस्टीम वाईट नसते. सिस्टीम कॅन बी चेंज. सिस्टीम बदलायला वेळ लागतो आणि ती वेळेला बदलते, लीड होते ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक म्हणण्यापेक्षा काही येतात, माणसं जातात, ते त्यावेळेला तिथं भेटतात आणि सिस्टीम चेंज होते. आता एक्झाम्पल आलंय म्हणून सांगतो किंवा रत्नागिरी जिल्हा कॉफीसाठी खूप बदनाम होता. आता काय हे याचं एक्झाम्पल नाही आहे, कॉपी चालायची या डिस्ट्रिक्टमध्ये. म्हणजे आमचे संस्था मेंबर सांगतात तिथे की 12वीच्या एक्झाम आल्या 10वीच्या की पेपरला न्यूज अशा लाईनचे लाईन असायच्या. इथे कॉपी पकडली, रुरलमध्ये अर्बनमध्ये असं. आज रत्नागिरी जिल्हा काय कॉफी फ्री म्हणून ओळख होते त्याची, आणि कोकण बोर्डचा रिझल्ट टॉप मध्ये आहे. माहिती आहे का? कॉफी मुक्त चला आपण म्हणतो. ज्ञानदीप शिक्षण संस्था, मी म्हणत नाही त्यांनी सगळं चेंज केलं, पण ज्ञानदीप शिक्षण संस्थेची एस्टॅब्लिशमेंट कशामध्ये झाली होती माहिती आहे का? या रिझनमुळे. कोणत्या? तर गुजराती सर आमचे जे आहेत इन्स्टिट्यूटचे हेड, ते आमच्याशी बोलताना सांगतात सहज की एक कॉपी मुक्त अशी काही परीक्षा होऊ शकत नाहीत का? पहिली गोष्ट, मुलं कॉपी का करतात? तर साधं सिंपल आहे, त्यांनी त्यांचा रिसर्च, एवढी ज्ञानदीप सारखी इन्स्टिट्यूशन उभा केली तर त्यांनी त्यात रिसर्च केलं की मुलं कॉपी असं स्वेच्छेनं नाही करत, त्यांना अभ्यास मिळाला नाही, त्यांचा पुरेसा अभ्यास झाला नाही, अभ्यास घेतला गेला नाही, त्यांना पुरेसं टीचिंग केलं गेलं नाही. मुला तर नाही तर मुलं कॉपी करणार. मग सिंपल, मुलं कॉपी का करतात? बेसिक क्वेश्चन आहे, का करतात मुलांना कॉपी करावीशी का वाटते? सिंपल, त्यांनी अभ्यास केला नाही. सिंपल, अभ्यास त्यांनी केला नाही का सिस्टीमने घेतला नाही का टीचरने त्याला शिकवलं नाही? तर आन्सर त्याचं होतं, शिकवलं गेलंच नाही व्यवस्थित. आणि शिकवलं व्यवस्थित न गेल्यामुळं सिस्टमने त्यांना साथ दिली. कॉपी करा बिंदास, पास व्हा, आम्हालाही रिझल्ट पाहिजे. रिझल्ट लागला तर टीचरचं ॲप्रिसिएशन आहे ना. मग बदनाम झाले तर जाऊ दे, होऊ दे. हे कुठंतरी बदलायचं म्हणून ज्ञानदीपची संस्था स्थापन झाली. ज्ञानदीपमध्ये एवढे 10, 12, 10वी आणि 12वीचे राऊंड होतात, 15, 15, 20, 20. कसलंही मुलांना बघू दिलं जात नाही. सुरुवातीला तुम्ही पण इकडे तिकडे बघता, नंतर कानाखाली जाळ काढला 1-2 वेळास, पुन्हा गप होता. आणि हीच मुलं ज्यावेळेस बोर्डाचा ज्यावेळेस राऊंड होतात त्यावेळेस, म्हणजे बोर्डाच्या एक्झामला असे 3 तास असं सायलेंटली एकदम
लोक शांतपणे असं पेपर लिहित असतात सुसाट, आणि आपण रिझल्ट बघतोय, रिझल्ट बघितला असेल त्या दिवशी सुद्धा. आणि आमच्या इथं असे पण काही राऊंड घेतात माहिती आहे तुम्हाला, समोर टेक्स्ट बुक ठेवून पेपर लिहायचा. मुलं ते कंटाळून 1-2 राऊंड म्हणतात नको असलं काहीतरीच काय, कारण की बघून लिहायला वेळ जास्त लागतो. विद्यार्थी पास होतो पण तो स्कोर करू शकत नाही. क्लिअर? ज्ञानदीप हे व्हाईट मार्केट असं नाही म्हणत मी, पण ज्ञानदीपला घडलेला विद्यार्थी कदाचित त्या व्हाईट मार्केटमध्ये जाईल हीच अपेक्षा असते. त्याला कष्टाची जाणीव झाली पाहिजे. लोकांना हल्ली सगळ्यांना शॉर्टकट हवेत. एव्हरीवन वॉन्ट शॉर्टकट्स. खूप कमी वेळात पैसे कमवायचे आपल्याला. ब्लॅक मनी म्हणून तो तयार होत गेला. 10-5 किती वाईट वाटतं ना असे, की एखाद्या तलाट्याला किंवा एखाद्या ऑफिसरला 1000 रुपये, 200, 500 असे लोक घेताना पकडले जातात. असं ते कोटीमध्ये घेताना तरी काय वाटत नाही. वा ठीक आहे, इट्स ओके, की करोडमध्ये तरी घेताना पकडला गेला. 100 रुपये काय लाच आहे? 500 रुपये काय हे मनी आहे, डिमांड आहे? विच टाइप्स ऑफ सिस्टीम वी आर लिव्हिंग. आपण कधी कधी असं वाटतं ना किती भयानक सिस्टीम मध्ये राहतो, आणि वी आर द फायनली पार्ट ऑफ सिस्टीम. आणि हे सगळं करत असताना आपण हे सिस्टीमचे पार्ट असतो. वी आर द पार्ट ऑफ दॅट ऑल एंटायर सिस्टीम. या सगळ्या सिस्टीमचे आपण एक पार्ट असतो. क्लिअर? असो, टॉपिक आहे, जास्त मनावर नाही लावून घ्यायचं. स्टडीचा टॉपिक आहे, आपण तेवढ्या पुरतं जरा फोकस करूया. आय नो दॅट इट इज आवर रिअली पर्सनल, इकॉनॉमिक्स इज सोशल सायन्स बऱ्याच वेळा आपण म्हणतो. क्लिअर? आणि बऱ्याचशा धाडी टाकल्या की असा मनी तुम्हाला भेटतो. मध्ये मध्ये याची अजय देवगनची मूवी पण येऊन गेली, रेड 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 RAID. त्याच्यात दाखवलं होतं की कसा एक गव्हर्नमेंटचा पर्सन आहे, तो पैसे ठेवतो आणि मग घरात रेड पडते, त्याच्या खूप सारा ब्लॅक मनी असतो, तो सापडतच नाही, आणि मग तो फोन लावायला सुरू करतो. अगदी प्राईम मिनिस्टर पर्यंत तो लिंक जोडत राहतो. त्या मूवी मध्ये बघितले आपण. क्लिअर? तर असतं हे एक ऍक्टिव्हिटीज आहे. दॅट रिसिप्ट्स ऑफ ब्लॅक मनी मस्ट बी हाईट, इट इज पेंड ओनली ऑन अंडरग्राउंड इकॉनॉमी. एक पॅरल आपल्या नेशनमध्ये एक पॅरल इकॉनॉमी तयार झाली आता. तर खरं आहे ती ब्लॅक इकॉनॉमी, आणि आपण सुद्धा त्या ब्लॅक इकॉनॉमीचे पार्ट आहोत. वी कॅनॉट बी डिनाय. क्लिअर? सो दॅट इज लिगिमेटसी टू द मनी. आणि आपल्यावर बिंबवलं कुणीतरी, काय काय लोकांना बिंबवलं गेलं, तुम्हाला ब्लॅक मनी दिल्याशिवाय तुमची कामच होणार नाही, तुम्ही जादाचे मनी दिल्याशिवाय. असं काय नसतं. मी सुरुवातीला सांगितलं की सम ऑफिसर्स in government, not only that police officers and all, some administrative peoples also, they work hard. ते स्वतःच खूप चांगलं वर्क करतात आपल्या नेशनसाठी, आणि ते त्यांच्या लेवलवरती तरी बघतायत की आपली इकॉनॉमी कशी प्युअर आणि क्लीन राहील, आपलं सिस्टीम कसं चांगलं राहील. क्लिअर? सो दिस इज आय होप. खूपच छोटा टॉपिक होता तरी सुद्धा आपण बऱ्याच वेळा इथे घेतला. तर आपला इथं चॅप्टर नंबर 2 आय एम राईट, chapter 2 is completed. Already I give notes on our yesterday lecture. yesterday तुम्हाला त्या नोट्स पण शेअर केलेल्या आहेत, बरोबर ना, कशा काढायच्या. नवीन लोक आहेत त्यांना कसं माहीत नाही, तर त्यांना पण त्या नक्कीच हेल्प करतील. क्लिअर? एनी क्वेरी अबाउट टॉपिक? या टॉपिकबद्दल काय क्वेरी आहे तुमचे? चॅप्टर नंबर 2 त्याच्यामध्ये आपण बघितलं मनी म्हणजे काय, त्याच्यात आपण नंतर बार्टर सिस्टीम कशाला तो नंतर बघितलं, नंतर टाइप्स ऑफ मनी बघितले, नंतर आपण फंक्शन्स ऑफ मनी बघितले, क्वालिटीज बघितले, आणि शेवटी ब्लॅक मनी छोटीशी कन्सेप्ट ती पण बघितली. ओके, सो एनी प्रॉब्लेम इज हिअर? येस? थांबूया इथं. मग काय क्वेरी असेल तर मेसेज करा मला. थांबूया इथे. येस? आणि जरा व्हिडिओ बघत चला जरा पाठवलेले. येस, वी मीट टू द नेक्स्ट लेक्चर. आणि तुमचं नाव टाईप करा सगळ्यांनी, तीच मी प्रेझेंटी कॉपी करेल.